अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा, ज्याला देवदिवाळी असेही म्हटले जाते, या दिवसाची अत्यंत महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देवदिवाळी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि शंकराची पूजा करण्याचे महत्त्व आहे. चला तर मग बघूया त्रिपुरारी पौर्णिमा नक्की केव्हा आहेत, या दिवशी पूजा कशी करावीत आणि पौर्णिमेचे महत्त्व काय आहे. दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहत असतात देवदीपावलीची. या दिवशी दिव्याची आरास केली जाते, मंदिरामध्ये दिवे लावतात. हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. धार्मिक दृष्टीने त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजा करण्यात येते. तसेच दीपदान करण्यात देखील या दिवशी खूप महत्त्व आहे. त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ 4 नोव्हेंबर रात्री 10:26 होईल आणि त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती 5 नोव्हेंबर रोजी बुधवारी रात्री 8:24 होणार आहे. उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास, पूजाविधी आणि दान 5 नोव्हेंबर रोजी बुधवारी करण्यात येईल. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे. जवळपास नदी नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान देखील करू शकता. त्यानंतर घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची. या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेला खास महत्त्व आहे. त्यामुळे शंकराच्या पिंडीवर सर्वप्रथम जल अभिषेक करावा, बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अवश्य करावा. या दिवशी रुद्र अभिषेक करण्यात सर्वाधिक महत्त्व मानले जाते. त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्र अभिषेक नक्की करावा. व्रत करून भगवान विष्णूची देखील पूजा करावी. विष्णू सहस्रनाम व मंत्राचा जप अवश्य करावा. पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी व सर्वांमध्ये प्रसाद वाटावा. कर्जमुक्ती आणि धनवृद्धीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेचे काही खास उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करावे. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही नाही जमले तरी एक काम न विसरता अवश्य करावेत. कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते. या दिवशी केलेले उपाय आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद आपणास प्राप्त होतो असे मानले जातात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदी किनारी जाऊन दिवेदान करण्याची पद्धत आहे. यालाच आपण दीपदान असेही म्हणतो. तुळशी विवाह हा देव उठणी एकादशीपासून साजरा केला जातो. अनेक ठिकाणी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदीपावली साजरी करण्यात येते. पौराणिक कथेनुसार भगवान महादेवाने
त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे देव ह्या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्याचा उत्सव साजरा करतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे. आता आपण पाहू की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय आहेत. तर आपल्याला अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते. आपण मृत्यूच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दान करतात. शिवाय कार्तिक पौर्णिमेला दीपदान केल्याने पितृदोषापासून आपल्यास मुक्ती प्राप्त होते, असेही म्हटले जाते. त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवेदान करण्याचे अधिक महत्त्व आहे. कुंडलीतील यम, शनी, राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवेदान करायला हवेत, असे म्हटले जाते. कार्तिक महिन्यातील भगवान श्री हरी, विष्णू किंवा देवासमोर आपल्याला दिवे लावायचे आहेत. आता दिव्याचे दान कसे करावे, तर मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकावे व मंदिरात लावावे. देवासमोर आपल्याला दिवे लावायचे आहेत. आता दिव्याचे दान कसे करावे, तर मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकावे व मंदिरात लावावे. अनेक जण त्रिपुरावातीच्या दिव्याने दान करतात. ते सुद्धा केले तरी चालेल. मात्र मंदिरात दिवा दान करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये. तो सप्तधान्यावर किंवा तांदळावरती ठेवला जातो. शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून तो नदीत सोडला जातो. कार्तिक पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत. असे मानले जाते की ह्या दिवशी काही उपाय केल्याने सुख संपत्ती बरोबर मान सन्मानही आपला वाढतो. त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणतेही उपाय करावे किंवा कोणते करू नये हे आपण जाणून घेऊया. तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतोच. मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशीचे पूजन अत्यंत लाभदायी मानले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अवश्य लावावा, कारण तो अत्यंत शुभ आणि लाभदायी मानला जातो, असे म्हटले जाते. नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्याने सुद्धा जीवनात सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्र पठण करावे. शिवाय संध्याकाळी दीपदान करावे. विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने आणि दीपदान केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते, असे मानले जाते. त्यासोबत भगवान श्री हरी, विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. या व्यतिरिक्त या पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून जल अर्पण करावे, असे म्हटले जाते. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीला कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होत असते, असे म्हणतात. याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाते. तुम्हाला ह्या समस्या असतील तर आपण त्याच्यावर काय उपाय आहे ते जाणून घेऊया. आपल्याला ह्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्की उपाय आपण करावेत. त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि दत्तगुरूच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून
ओम द्रा दत्तात्रय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्ती मानली जाते. याशिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावे आणि काळे तीळ दान करावे. या उपायामुळे कर्जातून नक्की मुक्ती आपल्याला मिळू शकते. शिवाय त्रिपुरारी पौर्णिमे ह्या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन करावे. हे पूजन कसे करावे तर तुळशीची पाने वापरून हा उपाय कर्जमुक्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी उपाय करण्याची प्रथा अनेक भागांमध्ये आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आईची पूजा करून 11 तुळशीचे स्वच्छ पान महालक्ष्मीला चरणी अर्पण करावे. महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्री सूक्तम किंवा श्री महालक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्राचा जप करावा. या दिवशी महालक्ष्मी तुळशीला अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो असे मानले जाते. शिवाय 11 तुळशीचे पाने पाण्यात घालून ते पाने घरात शिंपडावे. या पाण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा संचार होतो. लक्ष्मी प्राप्तीस आपल्यास मदत मिळते असे मानले जाते. त्याचबरोबर संध्याकाळी 11 तुळशीची पानं गंगाजल स्वच्छ धुवून दिव्यात ठेवावी आणि तो दिवा त्या तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते. शिवाय कर्जमुक्तीसाठी सुद्धा सहाय्य मिळते असे म्हटले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्यास अत्यंत महत्त्व आणि अत्यंत शुभ मानले जाते. तुम्हाला हवं असतील किंवा नदी किंवा तलाव दीपदान करू शकतात. पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर ठेवून आपण दिवा प्रज्वलित करून पाण्यात सोडावा. ह्या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काही जमले नाही तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा. हे दीपदान केल्याने शनी, राहू, केतू आणि यम हे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो. यामुळे सुद्धा लक्ष्मीची कृपा आपल्यावर होऊ शकते आणि आपल्याला भरभरून धन लाभ होण्यास सुद्धा मदत मिळू शकते. हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थिती सकारात्मक बदल नक्की घडवून आणण्यास मदत मिळू शकते. तुम्हाला हा आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमध्ये माहिती उपयोग वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्हाला प्रोत्साहित करा. तसाच हा व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी माता की जय.